नमस्कार, सन्मिताज रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तर आज आपण पाहणार आहोत पातोळ्या। कोकणातली ही पारंपरिक पदार्थ आहे। तर आज आपण पातोळ्यांची रेसिपी पाहणार आहोत। अगदी सोपी आणि लवकर अशी होणारी आहे। तर चला साहित्य पाहूया। इथे 1.25 वाटी मी तांदळाचं पीठ घेतलंय। एक अख्खा ओला नारळ खोवून घेतलाय। 1 वाटी गूळ, 3 चमचे साखर, अर्धा चमचा खसखस, मनुके, काजूचे काप, बदामाचे काप आणि अर्धा चमचा वेलची पूड। आता आपण सारण करून घेणार आहे। तर आता ओलं खोबरं कढईमध्ये घेतलं आहे। आता त्यात गूळ आणि साखर, आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि साखर आणि गूळ आपल्याला विरघळून घ्यायची आहे। सारणामध्ये आता इथे मनुके, काजू, बदाम आणि खसखस घालून आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये 2 चमचे तूप घालायचं आहे। आता मिक्स करून घेऊया। मी ह्यात खसखस घातलेली आहे। खसखस घातल्यामुळे सारणाला एक छान अशी टेस्ट येते आणि आपले पातोळ्याही खूप छान टेस्टी लागतात। आता या सारणामध्ये जायफळ किसून घालायचं आहे आणि वेलची पूड। आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता इथे आपलं सारण तयार आहे। पातोळ्यांसाठी आता आपल्याला पीठ वाफवून घ्यायचं आहे। कढई आता इथे तापलेली आहे। त्यामध्ये आता 1.5 वाटी मी पाणी घेतलेलं आहे। पाव चमचा मीठ घालायचं आहे। अर्धा चमचा तूप घालायचे। तुपाऐवजी तुम्ही अर्धा चमचा तेलही वापरू शकता। आता आपल्याला ह्या पाण्याला उकळी आणू द्यायची आहे। आता या पाण्यामध्ये हे पीठ घालायचं आहे आणि आपल्याला आता व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आता पीठ आणि मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ इथे तयार आहे। पिठाला आपल्याला जास्त वाफवून घ्यायचं नाहीये। आता मी ह्यावरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम बंद करायची आणि 5 मिनिटं झाकण ठेवून हे पीठ असंच ठेवून द्यायचे। 5 मिनिटं झालेली आहेत। पीठ आता मी परातीमध्ये काढून घेते। पीठ गरम आहे म्हणून तांब्याने आपल्याला पिठाला व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे। आता थोडं थोडं पाणी शिंपडून आपल्याला हातानेच आता पिठाला मळून घ्यायचं आहे। परत थोडंसं पाणी आता शिंपडून आपल्याला जास्त ओतायचं नाही आणि पीठही आपल्याला जास्त पातळ नाही करायचं। एक मऊ असा गोळा आपल्याला पिठाचा मळून घ्यायचा आहे। पीठ मळून झालेलं आहे। मी 4 ते 5 वेळा थोडं थोडं पाणी घेऊन इथे पिठाचा गोळा मी मळून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता की किती व्यवस्थित पीठ आपलं मळून झालेलं आहे। पातोळ्या करायला घेऊया आता। इथे मी पिठाचा गोळा घेतलेला आहे। तो आता व्यवस्थित आपल्याला गोल करून घ्यायचा आहे।
केळीच्या पानाला आता पाणी लावून घ्यायचं आणि हा पिठाचा गोळा त्यावरती आता ठेवायचा. थोडासा आता पाण्याचा हात घेऊन तो आपल्याला थापून घ्यायचा आहे. तो गोळा पातळ असा प्रेस करून घ्यायचा आहे बोटांच्या सहाय्याने. अशी पातळ आपल्याला थापून घ्यायचं आहे. आता ह्यावरती खोबऱ्याचं सारण घालायचं आहे. मी थोडं कडेलाच घातलेलं आहे सारण, कारण की आपल्याला पलटून घ्यायची आहे दुसरी बाजू. आणि आता हे व्यवस्थित आपल्याला दुमडून घ्यायचं आहे आणि ह्याच्या कडा आपल्याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे आहेत. आता पातोळ्याच्या सर्व बाजूने आपल्याला कडा अशा प्रकारे प्रेस करून घ्यायच्या आहेत. मी आता दुसरी पातोळी तुम्हाला दाखवते. केळ्याच्या पानाला मी पाणी लावून घेतलेलं आहे. परत गोळा घ्यायचा, गोल करून घ्यायचा आणि थोडंसं पाणी घेऊन व्यवस्थित आपल्याला गोळा पातळ असा थापून घ्यायचा आहे. सारण आता घालून घेऊ. मध्यभागीच आपल्याला सारण घालायचं आहे, कारण की आपल्याला पातोळी दुमडून घ्यायची असते. आता इथे आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे आणि सर्व बाजू आपल्याला प्रेस करून घ्यायच्यात. पातोळ्या इथे माझ्या सगळ्या बनवून तयार आहेत. आता पातोळ्यांना आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. कढईमध्ये पाणी उकळलेलं आहे. त्यावरती आता चाळणी ठेवून आता या चाळणीवरती मी ह्या पातोळ्या ठेवते. या पातोळ्या आता हाय फ्लेमवरती 7 ते 8 मिनिटं मी वाफवून घेणार आहे. इथे मी केळीचं पान वापरलेलं आहे. याऐवजी तुम्ही हळदीचं पानही वापरू शकता, कारण की हळदीच्या पानातल्या पातोळ्या खूप सुंदर लागतात आणि त्याचा सुगंधही खूप छान येतो. आता मी दुसऱ्या पद्धतीने पण एक पातोळ्या दाखवते. इथे मी स्वच्छ रुमाल घेतलेला आहे भिजवून, कारण की ह्या पातोळ्या लवकर होतात, जास्त यांना वेळही लागत नाही. इथे आता मी या रुमालावरती थोडं पाणी लावून घेते आणि त्यावरती हा गोळा ठेवायचा आणि हाताच्या सहाय्याने तसंच पातळ आपल्याला हा गोळा प्रेस करून घ्यायचा आहे. असंच मध्यभागी आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे. सारण कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार भरू शकता. आता हा रुमाल फोल्ड करायचा आणि हा कडेने जसं आपण पानामध्ये थापून घेतला, कडेने सर्व कड्या अशा बाजूने आपल्याला प्रेस करून घ्यायच्या. ही सर्वात सोपी पद्धत आहे. आणि इथे आपली आता पातोळी तयार झाली आहे. तर इथे केळीच्या पानातल्या पातोळ्या आपल्या तयार झाल्या आहेत. मी आता रुमालामध्ये दाखवलेल्या पातोळ्या पण आता इथे वाफवून घेणार आहे. चाळणीवरती रुमाल ठेवायचा आणि त्यावरती हा आता पातोळ्या ठेवायच्या. याही पातोळ्या आता 7-8 मिनटे आपल्याला हाय फ्लेमवरतीच वाफवून घ्यायच्या आहेत. इथे पातोळ्या तयार झालेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता की पातोळ्या एकदम मऊ अशा झालेल्या आहेत. मी आता तुम्हाला एक पातोळी मोडून दाखवते की बघा किती एकदम मऊ लुसलुशीत अशा पातोळ्या झालेल्या आहेत. या गरम पातोळ्यांवरती तुपाची धार सोडून खाल्ली की एकदम टेस्टी अशा ह्या पातोळ्या लागतात.
पातोळ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हां, माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.